गाव तिथे देवराई साठी 1 एकर जमीन लागते. अशी 200 फूट आणि अशी 200 फूट 40,000 स्क्वेअर फूट. आपण जर 10-10 फुटावर खड्डे काढले तर असे 20 होतात आणि असे 20 होतात. 400 खड्डे होतात. आणि मध्ये यायचा रस्ता हे बांबूची जागा यायचं, म्हणजे हे जसं बांबू झेत्री बांधली तशी आहे एक वॉटर पॉईंट. त्याच्यात कुठली झाडं लावायची ती झाडांची यादी आहे. त्याच्यामध्ये 121 प्रकारच्या 515 वनस्पती. त्या लिस्टमध्ये आपण पाहू, हा सायंटिफिक नाव जगभर एक असतं, लोकल नाव वेगळे असतात. आता जे आपण म्हणलं मॅग्निफॉर इंडिका म्हणजे आंबा, ग्रीड नंबर 1, 2, 21, 22. ग्रीड नंबर 1, 2, 21, 22 4 आंबे लावायचे ना, 400 किलो. नंबर 2 बिटिया मोनोस्पर्मा म्हणजे पळस, 3, 4, 23, 24. 3, 4, 23. 400 खड्डे, प्रत्येकी 4-4 झाडं लावायची. 2 इंची पाईपलाईन टाकायची, बाकी अशा लॅटर टाकायचं आणि ठिबकनी पाणी द्यायचं. 1 दिवस आड फक्त पाणी द्यायचं, अर्धा तास. ठिबक का करायचं तर पाण्याची बचत होते आणि झाड वाढायला हवा लागते. त्या ठिबकमुळे हवा मिळते. आपण जर फ्लडिंग केलं तर हवा मिळत नाही. मध्ये याचा रस्ता शाळा इथं झोपणे केली एक वॉटर बॉडी होतं. काय इतक्या सगळ्या प्रकारच्या वनस्पती लावल्या तर प्राणी, पक्षी, फुलपाखरं, मधमाशा, किडी, मुंगी न बोलवता येतात. कोवळा पाला खातात, फुलातला मधरस पितात, पिकलेली फळं खातात, ताण लागलेली पाणी पितात. त्याला म्हणतात देवराई. ज्या मूळ देवराई आता कमी होत चाललेल्या आहे. आपण याला म्हणतो मानव निर्मित देवराई. बरोबर. कारण मूळ देवराई जगात कुणीच निर्माण करू शकत नाही. का तर ते शेकडो वर्षाचा परिपाक आहे. शेकडो वर्षापूर्वी काय होतं ना आता काय आपण सांगू शकत नाही. तशी देवराई आपण निर्माण करू शकत नाही. पण अशा देवराया कमी होत चाललेल्या आहेत, किंवा काही नष्ट सुद्धा झालेल्या आहेत. आता करायचं काय? मूळ देवराई निवड म्हणून आम्ही म्हणतो मानव निर्मित देवराई. त्याचा फायदे काय? जशी पुस्तक लायब्ररी तशी झाडांची लायब्ररी. आपण पाहत असं देवराईचे फायदे, झाडांची लायब्ररी. नंबर 2 बीज बँक. म्हणजे इतकीच आम्ही झाडं लावली तर आम्हाला लाखो बी मिळणार. लाखो बी मिळाली की आम्हाला त्याचे नर्सरी तयार करणार, कारण ताजं बी मिळणार. बरोबर. आम्ही नर्सरी करायचो अगदी डेरोडोन बी आणायचं. काय तेव्हा 40 वर्ष झाली त्याला. पण काय होतं बऱ्याच वेळी ते बी किडलेलं असतं, जुनं असतं, उगत नाही. पण हे ताजं बी तेव्हा आम्हाला ताजी बी मिळाली की आम्ही नर्सरी करणार. पुन्हा आता पूर्वी जंगल कुणी निर्माण केली ना, आपोआप झालेली. का तर तिथे जी सगळी झाडं होती त्याचं काही बी हवेमार्फत, पक्षामार्फत जिकडे तिकडे वाहून जायचं आणि पुन्हा जंगल निर्माण व्हायचं. अशी जर पुन्हा जर जंगल निर्माण करायचं असतं तर बीज प्रसार महत्वाचं आहे. पण आपल्या देशामध्ये जो 90% जंगल होतं ते 10-15% राहिलं. जवळजवळ 75% जंगल तुटलेले. आता पुन्हा जर आपल्याला तसं जंगल करायचं असतं तर तसे बीज आपल्याला हवं. बरोबर. कारण आपण आता बघतो की पुणे शहरामध्ये तिकडे विदेशी झाडं फार लागली. ग्लेरिसिडे म्हणा, निलगिरी म्हणा, ऑस्ट्रेलियन बाबूळ म्हणा, बाबूळ म्हणा, मोर म्हणा, नीलमोर म्हणा, ही सगळी आता ह्याच बी पडत ते जोगवणार. बरोबर. म्हणून मूळ झाडं आपल्या फार महत्वाचं. कारण आपल्या मूळ झाडामुळे कसं असतं की जे काही प्राणी, पक्षी, किडेमुळे त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय होते मूळ झाडावर. आणि आपली झाडे जी देवरायची असतात ती सहजीवन असतात. ते एकमेकांच्या सहजीवनाने वाढतात. विदेशी झाडं कशी असतात ते एकदा जर लावली तर त्याच्या झाडाखाली दुसरं काय वाढू देत नाही. बरोबर. त्यामुळे आपण म्हणतो इकॉलॉजी इम्बॅलन्स होतो. म्हणजे मूळ जंगल नष्ट केली म्हणजे तो इकॉलॉजी इम्बॅलन्स झाला. बरोबर. आणि पुन्हा अशी काही झाडं लावली त्याचा इक्वल बॅलन्स तो साधला गेला नाही. बरोबर. म्हणजे म्हणताना तोंडचं काढायचं आणि असं काय तोंडच्या पुढे ठेवायचं की ते खाता येत नाही. अशी सर्वसाधारण परिस्थिती म्हणून आपल्याला मानवनिर्मित देवरा करायची गरज पडते. बरोबर. आता तिसरा फायदा आहे की शेती उत्पन्न 30% वाढतो जवळपास. का तर मधमाशा, फुलपाखराचं संवर्धन होतं. बरोबर. पण याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी फार असते. आपल्याला माहिती पूर्वी ह्या अशा देवरामध्ये नद्या सुद्धा उगम पावतात. आणि अशा देवरामध्ये ऋषीमुनी तपश्चर्या केलेल्या आहेत. आणि ते 100-100 वर्ष सहज जगत होते. का? तिकडची शुद्ध हवा घेणार, तिकडचंच पाणी पिकणार, तिकडचे फळं खाणार, तिथेच राहणार. बरोबर. म्हणजे अशा जमिनी आपल्याला आता जागा हव्यात. नंबर 4 ही गावाची शास्त्रीय संपत्ती. म्हणजे आपण म्हणतो आमचे ऍसेट काय, एका गावाने देवराई केली त्यांचा ऍसेट राहणार. कारण ही जी आपण पाहिली झोपडी, ही आपण झोपडी बांधलेली, ह्या ठिकाणी तुम्ही कोणाचा वाढदिवस करा, कोणाचा बारसं करा, साखरपुडा करा, गावाची मिटिंग घ्या. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याची एनर्जी हाय एनर्जी असते. आता कधी कधी काय होतं की बाबा गावामध्ये भांडण तंडा होतो. बरोबर. नाही का? मग भांडणदाराचे अध्यक्ष असतो, तंडामुक्त अध्यक्ष म्हणतो आपण. मग अशा त्यांनी काय करते देवरेमध्ये यायचं सगळ्यांनी भांडण लागेल. इथं आलं की त्यांचं सगळं मत परिवर्तन होणार, भांडायचंच कशा.
मानसिक शांती येते मानसिक सर्वात शांती सर्वात. मिळते. तर अशा आपल्याला जागा हव्यात हम्म, हम्म. आणि सहज आहे, फक्त घामातच करायचं, ह्याला पैसे लागत नाही, बरोबर. स्वतःची जमिनी लागत. हम्म, हम्म. गावाला 2-4 हजार एकर कमीत कमी जमीन असते. बरोबर. 1 एकर तर कुठली असते, मंदिराची असते, शाळेची असते, हम्म, गावकी खाजगी सुद्धा असते. हम्म, हम्म. आमच्या जे जो पावणे असे देवरा झाल्यात हम्म. सगळ्यांनी केलेल्या आहेत. बरं. खाजगी केल्यात, सरकारी केल्यात, शाळेत केल्यात, हां. फॅक्टरीमध्ये केल्यात, मिलिटरीने केल्यात, कॅन्टीन, सगळ्यांनी देवा केल्यात. हम्म, हम्म, हम्म. आता आपण म्हणतो झाडं लावायची. हां. झाड का लावायची? हम्म. काय लोक म्हणतात आम्ही टॅक्स भरतो झाड लावतात, पण तसं नाही. माणसाच्या सर्वसाधारण आता 400 पिढ्या झालेल्या आहेत. हो. झाडं कोणी तोडली? मानवानीच तोडली. आपल्याच पूर्वजांनी तोडली. बरोबर. आता पूर्वी का तोडली? ती गरज म्हणून तोडली. हम्म, का तर त्यांना पूर्वी, आता बघा माझे लहानपणी वडील झाडं तोडताना मी पाहिलेले. हम्म, हम्म. ते काय करायचे, मग बैलगाडी करा, अवतं करा, ही त्यांची गरज होती. बरोबर. गोटा शिकारा वगैरे. मग समजा म्हणतो वडिलांनी तोडली असतील, आजोबांनी तोडली असेल, खापर पंच, म्हणजे आमच्याजवळ 400 झाडं तोडले. का? ती गरज म्हणून तोडली, हाऊस म्हणून नाही. बरोबर. आता आमची जबाबदारी काय आहे? हम्म, आज तर आम्हाला लाकडाची तशी गरज नाही. हम्म. मग जेवढी आमच्या 400 पिढीने झाडं तोडली तेवढी परत लावा. बरोबर. आता मी म्हणतो माझ्या 8व्या का 15व्या पिढीने कुठलं झाड तोडलं तेच मला लावायचं. हम्म, मी म्हणतो बाबा माझ्या खापर पंचावन्न झाड तोडलं तर मला लावायचं. मोठे म्हणतात मलाच माहिती आहे, तुला काय सांगू? हम्म, हम्म. मग मी म्हणतो मला देवराई सांग. हम्म, हम्म, हम्म. त्या देवराई अशी जागा असते, तिथे एक देव असतो हां. आणि त्या ठिकाणची आजोबा झाडं शेकडो वर्षात कोणी लावली पण नाही, तोडली पण नाही. का? जर कोणी तोडली हम्म. तर त्याच्यावर संकट येतं, त्याच्या कुटुंबात संकट येतं, अख्ख्या गावावर संकट येतं, भीती कोणीच तोडली. बरोबर. म्हणून ते देवराई टिकून आहे. हम्म, हम्म. तिथे एक देव असतो चंद्रलाल, पण इथं आम्ही कुठलाच देव ठेवलेला नाही. हम्म, हम्म. ते त्यांची तशी मानसिक कल्पना होती, पण इथं आपल्याला तसं नाही करायचं नाही. हम्म. पण अशा देवराचा अभ्यास केला हां. की तिथं मोठी झाडं कुठली, लहान झाडं कुठली, हम्म, हम्म. वेली कुठल्यात, हम्म, त्याचा अभ्यास करून हा प्लांटेशन प्लॅन बनवला. हम्म, हम्म. कारण जंगलात गेलं तर गवतापासून मोठ्या झाडापासून सगळं ह्याच्यात दिलेलं. हम्म. मग आम्ही म्हणतोय आमच्या 400 पिढीने देवरातलीच झाडं तोडली, कारण त्यातली तोडली, पण आजूबाजूला देऊन आता म्हणजे पण तिकडची तोडली. बरोबर. झाडं तर तीच होती ना. हो. मग त्याच्या सगळ्या बिया आणल्या, त्याची रोपं तयार केली, मग प्लांटेशन प्लॅन बनवला, म्हणजे बनवलं. हम्म, हम्म, हम्म. म्हणून गाव तिथे देवराय. ओके. आपल्या 400 पिढ्यांचा मोक्ष द्यायचा असेल हम्म, 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 हम्म. तर झाड लावलं पाहिजे. बरोबर. आपण म्हणतोय आयुष्यामध्ये मातृ पितृ सगळं परत करायचं असतं, हम्म, हम्म. तर 400 पिढ्यांचा हिशोब किती आहे? बरोबर. झाडांचा हिशोब त्यामध्ये धरला. आता ती वेळ आली. हम्म, हम्म, हम्म. आणि झाडं लावून माणूस श्रीमंत होऊ शकतो. हम्म, हम्म. एका झाडाची किंमत 1,50,00,000. बरोबर. एक झाड जर 50 वर्ष जगलं हां. तर 7 लाखाचा ऑक्सिजन देईल, हम्म. 34 लाख हवेचे प्रदूषण कमी करेल, हां. 34 लाख माती वाहून जायचं थांबेल. हम्म, हम्म, हम्म. पुन्हा पक्ष्यांना ह्याला त्यांना खायला ते जगेल. हम्म, मग एक झाड जर 50 वर्ष जगलं हम्म. तर 1,00,00,000 कॉन्ट्रीब्युशन ते देतं. ही नेटवरती माहिती आहे. माझ्या मुलांनी 3 वर्षापूर्वी सांगितलं. बरोबर. म्हटलं ते 400 कोटीची देव राहील. हां, हां. म्हटलं तर असं श्रीमंत होता येतं ना. हम्म, हम्म, हम्म. आणि शाश्वत श्रीमंती. हो, हो. एखाद्याने एक चांगलं घर बांधलं 1 कोटी रुपयाचं, हम्म. तर 100 वर्षांनी तोडा लागेल. बरोबर. आज जो बांधायला खर्च येईल तर 100 वर्षांनी तोडायला खर्च येईल. बरोबर. पुन्हा जो कॉन्क्रीट कोटाकाचा प्रश्न पडला हो. आणि आमची देवराई पण पृथ्वी तो पण राहणार. हम्म, हम्म. त्यामुळे आम्हाला मागं काय ठेवायचं देवराई ठेवायचं. बरोबर. हेच टिकणार आहे. हम्म, हम्म. एखादा माणूस श्रीमंत होतो म्हणजे काय, एखादा म्हणतो मी 1000 कोटीचा मालक आहे, 50,000 कोटीचा मालक, हम्म, हम्म. तो निसर्गाचं शोषण करून श्रीमंत झालेला असतो. बरोबर. पण निसर्गाचं शोषण करून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहिलेलं बरं. हो. बरोबर. आता कळून चुकलेले. आता हो. कोरोनाने दाखवून दिलेले की तुमच्याकडे किती जरी पैसे असले तर ते बँकेत घे, हो. मला अक्षर सुद्धा मिळणार नाही. बरोबर. म्हणजे आपल्या 400 पिढ्यांना मोक्ष द्यायचा. हम्म. पुढच्या 400 पिढ्यांना काय पाहिजे? हां. शुद्ध हवा, शुद्ध अन्न, शुद्ध पाणी. कोण देणार आहे? देवराज. झाडं देणार आहे. बँक डिपॉझिट देऊ शकत नाही, नाही. कोणाला दाखवलं. बरोबर. त्यामुळे आता प्रत्येकाची वेळ आलेली हम्म. की 400 पिढ्यांना मोक्ष द्यायचा असेल हम्म. तर एक देवराई करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणा खाटं. पण ह्याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन रुपये सगळे विनामूल्य मिळतात. हम्म, हम्म, हम्म. विनामूल्य म्हणतात म्हणजे किती? 1%. हम्म. झाड देणं, लावणं फक्त 1%च काम आहे. बरोबर. जगवणं 9% काम आहे. हम्म, हम्म. म्हणजे आम्ही जर कोणाला रोप देत असो हम्म. तर फ्री नाही, त्यांनी 90% फुकटची जबाबदारी घेतली आहे. हम्म, हम्म. फ्री काही नाही. बरोबर. का तर सगळ्यांनी मिळून आपल्याला हम्म. ते जे आपली म्हणतो ना 400 पिढ्यांना मोक्ष द्यायचा हम्म, हम्म, हम्म. ते गरजेचं. आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग होतंय, क्लायमेट चेंज होतंय, होत राहील, आपल्याला माहित नाही. बरोबर. पण आपला त्यातला सहभाग काय, आपण का लावायची, हम्म, हम्म. त्याच्या मागचा सगळा इतिहास तुम्हाला सांगितला आहे. 400 पिढ्यांचा सगळा बरोबर. तर त्यांना मोक्ष द्यायचा असं देवराई. हम्म, हम्म, हम्म. म्हणून ते जे लोक येतात आमच्या देवरामध्ये हम्म. त्यांना सगळी माहिती मिळते, हम्म. रोपं मिळतात, हम्म. त्याला कंडिशन हां. एक एक जमीन शोधा, हां. 400 खड्डे खांदा, हां. कंपाऊंड करा हां. आणि पाणी सोय करा. बरोबर. या 3 गोष्टी केल्या की आमच्याकडे यायचं. हां. 400 खड्डे खांदले ते 400 रुपये बाहेर काढायचे, 400 नंबर लावायचे. हम्म. त्या नंबरमध्ये ती झाड लावणार, ती जायची पण गरज नाही. हम्म, हम्म. इतकं साधं सोपं आहे. बरोबर. आता आम्ही म्हणतो एक प्रत्येक 4 आंबे, 4 फळ, 4 भाव, 4 का लावतं? घरात नवरा बायको, मुलगा मुलगी असते, त्यात बॉन्डिंग असतं. हम्म, हम्म.
ते लहानाचे मोठे कधी होतात ते कळत वगैरे तरी अशी 4-4 झाडं लावली ना ते एकसारखी वाढतात. बरोबर. एकमेकांची अशी सावली होती. हां 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 तिचे बॉन्डिंग इथं आम्हाला पाहायला मिळाले. पण असं लक्षात आलं की देवाळ्याच्या पद्धतीने झाड लावली ती दुप्पट वाटतात. का तर झाडामध्ये भावना असतात. अच्छा. हां हां डॉक्टर जगदीश बोसांनी 90 वर्षापूर्वी सप्रयोग सिद्ध केलं की झाडाला भावना असतात. त्या भावना इथं आम्हाला पाहायला मिळाल्या. बरोबर. पण अशा आपल्याला जागा करा आम्ही म्हणतो हा स्वर्ग आहे. असे स्वर्ग आपल्याला निर्माण करायचे. बरोबर. बरं ह्याच्यात आपण म्हणलं कोणाचा वाढदिवस करा बास करा ते सेल्फ सस्टेनेबल आहे. कुणीच गावाने केले इथून ते 4 पैसे उत्पन्न मिळत त्याचा मेंटेनचा खर्च निघणार. बरोबर. असं काही नाही की आता आम्ही करू काय. पण याला स्वतः जमीन असेल तर करा, दुसऱ्याची असेल तर करा, गावाला करून द्या, कुणाची करा. कारण ह्या झाडाला कुणा देश नाही, जात नाही, धर्म नाही, तुम्ही नाही, उठ नाही, काही नाही. त्यामुळे स्वतः जमीन असं काय नाही. तुम्ही कुठल्या गावाला ते करून देऊ शकता. गावाला करून देऊ शकता म्हणजे काय, तुम्ही त्यांना कंपाऊंडला मदत करा, ड्रिपला मदत करा, ट्रान्सपोर्टला मदत करा, रोपाईकडनं विनामूल्य मिळतात. पण खड्डे त्यांना खायला लावायचे, मेहनत त्यांना करायला लावायची. बरोबर. मग असं एखादं कोण गावात असेल तर तुम्ही अशी देवऱ्या करू शकता ना. हो हो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ना कोणा काय म्हणतात एक मुलगा तरी पाहिजे, मुलगी तरी पाहिजे, नाही का. पण एक देवऱ्या तरी पाहिजे असं मला. बरोबर. प्रत्येक माणसाला वाटतं माझा वंश वाढला पाहिजे. हो. तर हा सुद्धा वंश वाढला पाहिजे. बरोबर. प्रत्येक बिला वाटतं मी सुद्धा मोठं व्हावं, माझं वृक्ष व्हावं. तर तसंच आपण त्याला करू शकतो. बरोबर. बरोबर. या पद्धतीने काम चालतं. आणि ह्याच्यावर दुसरं एक घनवन आहे. हां हां. म्हणजे हे आम्ही 10 फुटावर लावतो. हां. तर घनवनात फक्त आपण 4-4 फुटं झाडं लावायची. बर. आणि ते घनवन ह्याच्या कडेने करायचे. अच्छा. त्याला एक 10 गुंठे जागा लागते. घनवन काय करायचं की इतकं घनदाट असतं की आपण तिथे जाऊ शकत नाही. अच्छा. आता समजा आपण ही देवराई आहे याच्यात आपण आलो बी गोळा करायला लागलं, आपण इथे समजा झाडाचा अभ्यास करायला लागला, इथे येणारे प्राणी पक्षी किड वगैरे डिस्टर्ब होतात. तिथे शेजारी घनवनं जाऊन बसतात. बरोबर. आपण बाहेर गेलो तिकडे हां हां हां. असं धरून चाललं की आपल्या घरी आपण हॉलमध्ये बसलो, पाहुणा आला तिथे बसला की मग बायको तिकडे, मुलगा तिकडे. बरोबर. बरोबर. नाही म्हटलं की प्रवासी डिस्टर्ब होते ना. हो. ते पाहुणे गेले की सगळे येऊन बसतात. बरोबर. तसं आपण गेल्यामुळे इथे जे काही डिस्टर्ब होतील ते घनवनात जाऊ शकत, ते इतकं घनदाट असं आपण तिथे जाऊ शकतो. आता आपल्याला अशा जागा निर्माण करायच्यात. आपण नका म्हणतो बाबा मला घर पाहिजे, मला प्रवासी पाहिजे, मला सुख शांती पाहिजे, मला कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. बरोबर. पण त्यांच्या सुद्धा जागा आपण तशा निर्माण केल्या पाहिजे. आणि त्या होत्या सगळ्यांना 90% जंगल त्यांचंच होतं ना. हो हो. आपणच त्यांना बेघर केले, आपणच कमी करता आले. आता त्यांचं त्यांना बनवून द्यायचं. आपण म्हणतो बिबट्या आता इकडे येतो, बिबट्या इकडे काय लागलेला आहे की त्याचं घनदाट जंगल आपण नष्ट केलं म्हणून त्याला इकडे यायचं. बरोबर. आता त्याला जर परत तिकडे पाठवायचं असेल हां हां. तर त्यासाठी तसं एक घनदाट जंगल करावं. बरोबर. तसं देवराई, घनवन, एक आत्मीय फळबाग आहे, ट्री लायब्ररी, प्रत्येक झाडांची माहिती शाळेसाठी. आम्ही शाळेसाठी एक प्रयोग केला होता. 100 प्रकारचे वनस्पती, त्याच्या कुंड्या आणि अशी माहिती द्यायची. त्यांचं बॉटनिकल नाव काय, फॅमिली काय, त्याला फूल कसं असतं, बी कसं असतं, त्याचं औषध उपयोग. इतकी जर माहिती मुलांनी 100 झाडांची वाचली त्यानंतर झाड त्याच्या मनात हृदयात उभारलं. बरोबर. कारण इतकं सगळं जर पाहायला मिळालं तर त्याला तिचं भावना झाड पण काहीतरी असतं तर लहान वयातच त्याला होतं काय. आपण सगळं कागदावर वाचतो, बरोबर. प्रत्यक्षात त्या कुंडीत झाड जर पाहिलं तर झाडाशी कनेक्ट. बरोबर. असे सुद्धा अनेक प्रोजेक्ट चालू असतात. आता सर मला हे विचारायचं आहे की हे आपण जे घनवन देवराई तयार करतोय त्याच्यामध्ये कोणती भारतीय वंशाची झाडं आपण लावतो? तुम्हाला म्हणलं ह्याच्यात बघा, ह्याच्यात आंबा आहे गावठी, हे काही कमी नाही. हां. पळस आहे, सीताशोक आहे, आवळा हिरा बेड आहे, हां. शिवण आहे, सगळं देशी वनस्पती सगळं. बरोबर. स्थानिक वनस्पती त्याला म्हणतो. हां हां हां. आणि महाराष्ट्रात विचार केला तर महाराष्ट्रात साधारण 7 क्लायमेटिक झोन आहे. हां. पण जवळजवळ 95% झाडं सर्वसारखी असतात. बरोबर. हां. भारत समजा आता सीताफळ आपण घाटावर चांगलं येतो पण खाली कोकणात येणार नाही, जास्त पाऊस असतो येणार नाही. किंवा मग आता सुरंगी तिकडे चांगली येते, अंजनी चांगली येते, इकडे वरती येणार, अशी 5% त्या भागाच्या जलवायूनुसार. हा. तर ते हार्डली किती 5% असतात. कारण आपण नाही सगळे ट्रॉपिकल रिजन मध्ये राहतो, कटिबंधात आपण राहतो. बरोबर. त्यामुळे बहुतेक झाडं सगळी एकसारखी येतात. झाडं अशी आहेत की त्यांनी इतर झाडांना वाढू दिलं पाहिजे. बरोबर. हा फक्त नियम आहे, इनविजी नसावं. बरोबर. आपल्या झाडाचं वैशिष्ट्य तेच असते की एकमेकांच्या सहभागाने वाढतात. पण बाकी समजा गुलमोहर त्यांनी एक लावलं तर आजूबाजूला वाढू देत नाही. बरोबर. क्लेरिसिटी आहे, परत जे निलगिरी आहे, इतर वाढू देतात. पण आपल्या देशी वैशिष्ट्य असं ते एकमेकांच्या सहवासात वाढतात. बरोबर. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी मिळते. आपला गाव तिथे देवऱ्याचा प्रोजेक्ट आहे. तसं मला 1 एकर जमीन लागते त्यांना. असे 400 ना असे 400 खड्डे लागतात. बरोबर. हो. तर हे तुम्ही पाहत असाल 1 गुंठ्यामध्ये ते मॉडेल आहे. तर अशी मी 20 झाड इकडे ठेवली, अशी इकडे 20, 400 झाड इथे. मध्ये यायचा रस्ता आहे, मध्ये ही झोपडी दिसते, समोर एक वॉटरफॉल. बरोबर. आता इकडे तुम्ही पाहिलं कडेला 4 आंबे, 4 पळस, 4 कांचर, 4 सीताशोक, 4 बहावा, तिकडे 4
सोनचाफा, हां शिवण, हं, तामण आणि बेडा. हां म्हणजे हे तुम्हाला इकडे 20 दिसले, हां असे 20. बरोबर 400 रुपये तिथे हं, 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 मिनी मॉडेल. हं, हं, लोक आमच्याकडे येतात, हां 400 खड्डे खांदा. त्याला काय लागतं आपण पाहिलं असेल. हं, 1 एकर जशी ही जागा आहे, ह्याला कंपाऊंड केलेले, हं, 400 झाडे ठेवलेली आहे हं, आणि मध्ये यायचा रस्ता ठेवलेला आहे. हं, हं, असं प्रोटेक्शन एक पाहिजे हां आणि पाणी सोय केली. बरोबर त्यामुळे इथे 4 आंबे, 4 फळ, 4 भाव असं लावायचा. अशी 20 आणि असे हं. मध्ये येणार. इथे दिसतं ह्या सगळ्या वेली आहे. हं, हं, वेलीचा मांडव करायचा परगोला. बरोबर इथे यायचं, मग ह्या झोपडीच्या इथं थांबायची. हां 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 ह्या झोपडी इथं आलं की इथे मग तुम्हाला प्लांटेशन प्लॅन दिसेल. हं, इथं झाडांची यादी दिसेल हं, हं, आणि मागं वॉटर बॉडी दिसेल. बरोबर त्याला काय करायचं, फक्त खड्डे खांदायचे आणि लावायचे आणि ड्रिपने पाणी द्यायचं. हं, त्याला 90% मेहनतच आहे. हां हां माशी देवर आहे. तुम्ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये की एखाद्या गावाला 10-20 एकर जमीन असते, हं, 1000-2000 एकर जमीन असते. हं, 1 एकर तर कुठे मिळेल. बरोबर 1 एकर जमीन तुम्हाला शाळेत भेटेल, हं, गावकीची भेटेल, हं, एखाद्या मंदिराची भेटेल, हं, असे कुठेतरी भेटेल. हं, तिथंच त्यांनी सगळी सोय केली. तिकडनं रोपं विनामूल्य मिळतात. हं, 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 प्लॅन प्रमाणे लावायची, हं. झाडे घेऊन जायची हं, हं, आणि आपल्या गावाला देवराई करायची. बरोबर ही देवराई केली. हां. गावाला कसं होईल की ह्या देवराईमुळे हं, शेतीचं पुन्हा 30% वाढतं. का तर पक्षी फुलपाखर माझं संवर्धन होतं. हं, हं, पण ह्याच्या बीपासून बीज प्रसार होईल. हं, आजूबाजूला अशी जंगले निर्माण होतील. हं, 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 पुण्याला इतके लाखो बिया मिळतील की इथे गावामध्ये नर्सरी करू शकाल. बरोबर नर्सरी केली तर त्याच गावातनं पाहिजे तेवढं उत्पन्न आपण लावू शकतो. बरोबर पाहिजे तेवढी झाडं लावू शकतो. हां हां असे कष्टावरती सगळं डिपेंड आहे. हां असे मॉडेल आपण कुठे पाहिलं. आणि तुम्ही जे घनवन म्हणले ते याच्याच भोवती तयार करायचं का असतो ह्याच्या शेजारी घनवणी. हां हां ते 4-4 फुटावर झाडं लावली. हां तितकं घनदाट होईल की मग आपण तिथे जाऊ शकणार. आणि ते कंपाऊंडचं काम करेल याला कंपाऊंडचं काम करायचं. बरोबर. ते लावायचं असं की त्याला 1 मीटर सगळं त्यातनं काढायचं हां आणि 1 मीटर सगळं पालापाचोळा भरायचं. पालापाचोळा झाडं लावायचं. ओके हां 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 म्हणजे खर्च काहीच नाही आणि पालापाचोळा झाड चांगलं वाढतं. हां 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 आता आम्ही PCMC मध्ये केलेले 10 गुंठ्यामध्ये घेऊन. हं. तर 1 मीटरमध्ये सगळं सकाळच्या ज्या गाड्या असतात ना, गार्बेजच्या गाड्या, हो त्या सगळ्या गार्बेजच्या गाड्या तिकडे वळवल्या. हां त्याचं प्लास्टिक काढून तिरपूर सगळं गार्बेज भरलं. हां हां पुन्हा थोडी माती लावून लहान लहान मुलांनी हाताने उकरून झाडं लावली. हं, हं, हं. 2 वर्षात 20-22 फूट झाडं वाढली. कुठे केलं आहे हे PCMC एरियामध्ये ॲड्रेस सांगू शकतो दुर्गा टेकडीवरती दुर्गा टेकडीवरती PCMCचा वॉटर फिल्ट्रेशन प्लांट आहे. ओके तिथे केलेले. हां 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 तर 2 वर्षात 20-22 फूट झाडं वाढली. अरे वा म्हणजे बघा कचऱ्याचा प्रश्न सुटला, झाडं चांगली वाढली. हो 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 सगळ्या शहरामध्ये कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न पडला. आज मोठा प्रश्न कचरा आहे एका ठिकाणी डंप केला, त्याचे झाडं लावली, हं, झाडं चांगली वाढतील आणि पुन्हा कचरा टाकायची सोय झाली. हं, हं, हं. बरोबर पुण्यामध्ये एक भिडे दाप्यंत बघा डेक्कनला. हां त्यांच्या टेरेसवरती त्यांनी असं ते सगळं घनवून केलं. ओके त्यांच्या अख्या सोसायटीचा पालापाचोळा गोळा करतात. आजूबाजूच्या सोसायटी तरी त्यांना कमी पडतो. हं, हं. म्हणजे पालापाचोळा मिळत असं काय नाही. त्याचं काय करायचं चांगला हात बघतो. पण आपण म्हणतो बा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी होत चाललेला आहे. हं, हं, तो 3% पाहिजे, तो 0.3% राहिलेला आहे. हं, मग आपण असं पालापाचोळा जर भरला हं. तर पुन्हा माती निर्माण होणार आहे. बरोबर अशा अनेक लोकांची माती मुवमेंट सुरू आहे, माती तयार करते. पण आपण आपला परत बागेबंद आजूबाजूला जेवढा पालापाचोळा आहे तेवढा आपण जर जिरवला तर आपल्या आजूबाजूची सगळी सुद्धा आपण माती चांगली तयार करतो. बरोबर आणि शहरामध्ये म्हणजे माती पाहिजे म्हणजे झाड लावतं असं काही नाही. कचऱ्यातून झाडं चांगली होतात. हं, 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 का तर त्यातलं सगळं ते न्यूट्रिशन्स असतं. पाणी कमी लागतं. हं, हं, हं. कारण झाड वाढायला काय असतं, हवा आणि पाणी याचीच गरज असते. ते हवा आणि पाणी तुम्हाला ह्याच्यातून मिळतं. बरोबर माती फक्त अँकरिंगची गरज असते. हं, हं. त्यामुळे जेवढा आपण कचरा वापरू तेवढी झाडं चांगली वाढतात. बरोबर